Hello students, good morning. See, today we are going to start a new chapter from Science and Technology Part 2 textbook, and that is Social Health. This is a chapter number 9. See, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चा चॅप्टर नंबर 9 सुरू करायला जातोय. चॅप्टरचं नाव आहे सोशल हेल्थ. सी, सोशल हेल्थ म्हणजे काय तर सामाजिक आरोग्य. हा चॅप्टर आपण तुम्ही पाहिला जाणार आहोत आणि हा चॅप्टर 9वा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे हे एकदा आपण पाहून घेऊयात. द फर्स्ट पॉइंट इज दी सोशल हेल्थ. व्हॉट इज मीन बाय सोशल हेल्थ? सोशल हेल्थ कशाला म्हणायचं ते बघण्याआधी आपण हेल्थ म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आधी आपण हेल्थ म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि हेल्थ पाहिल्यानंतर सोशल हेल्थ म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर जो पॉईंट आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचा आहे तो म्हणजे फॅक्टर्स एंडेंजरिंग दी सोशल हेल्थ. ओके, फॅक्टर्स एंडेंजरिंग दी सोशल हेल्थ. व्हॉट इट मीन्स म्हणजे काय हो तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. एंडेंजरिंग मीन्स दी सोशल हेल्थ. सामाजिक आरोग्य हे जे आहे हे कोणकोणत्या गोष्टींमुळं कोणकोणत्या कारणांमुळं धोक्यात येतं हे पॉईंट्स आपल्याला पाहायचे आहेत. अँड द थर्ड अँड द लास्ट वन इज दी स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताणतणाव व्यवस्थापन किंवा तणाव व्यवस्थापन म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीनं एकूण 3 पॉईंट्स आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचे आहेत आणि ते म्हणजे सोशल हेल्थ, फॅक्टर्स एंडेंजरिंग दी सोशल हेल्थ अँड द थर्ड वन इज दी स्ट्रेस मॅनेजमेंट. क्लिअर? पहा, आता टॉपिकचं नाव समजून घेतलं, टॉपिकमध्ये अभ्यासायचं काय हे देखील आपण पाहिलं. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या टॉपिकला फ्रॉम डेफिनेशन ऑफ हेल्थ. ओके, सोशल हेल्थ बघायच्या आधी आपण सगळ्यात आधी हेल्थ म्हणजे काय समजून घेऊया. पहा, मी तुम्हाला काही उदाहरणं सांगते. एक पर्सन असा आहे की काय आहे जो फिजिकली एकदम व्यवस्थित आहे. ओके, फिजिकली एकदम फिट आहे बट तो मेंटली कसा आहे डिस्टर्ब आहे. हा एक झाला. दुसरा आहे की जो मेंटली नीट नाही आहे पण फिजिकली नीट आहे आणि त्याला कुठं भरती केलेला आहे तर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे. तिसरा जो पर्सन आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीची व्यसन्स आहेत, ॲडिक्शन्स आहेत. ओके, चौथा जो पर्सन आहे तो त्याला काहीही झालेलं नाही आहे, तो एकदम फिट आहे, फिजिकली फिट आहे, मेंटली फिट आहे, सगळं फिट आहे त्याचं. ओके, त्याला काहीही झालेलं नाही आहे. या 4 उदाहरणांपैकी कोणत्या उदाहरणामध्ये आपण म्हणणार आहे की तो पर्सन हेल्दी आहे? पहा, मी 4 एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. एक म्हणजे पहिलं कोणतं सांगितलं तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं एक पर्सन आहे की जो फिजिकली फिट आहे बट मेंटली तो फिट नाही आहे पण तो घरीच असतो. ओके, मेंटली फिट नाही, थोडासा ऑटिस्टिक आहे. ओके, दुसरा मी तुम्हाला सांगितला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती असणारा पर्सन, मेंटल किंवा आपण असं म्हणूयात हॉस्पिटलाइज्ड पर्सन. ओके, तिसरा मी तुम्हाला सांगितलं की एक असा पर्सन आहे की त्याला वेगवेगळ्या पद्धतीची व्यसनं आहेत म्हणजे आपण काय असं म्हणूयात ॲडिक्ट पर्सन आहे एक. ओके, आणि जो चौथा पर्सन आहे तो फिजिकली ओके आहे, तो मेंटली ओके आहे, सगळ्या पद्धतीने तो ओके आहे, त्याला कसल्याही पद्धतीचा रोग नाही आहे, कसल्याही पद्धतीचं व्यसन नाही आहे, ऑटिस्टिक नाही आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती नाही आहे, असा चौथा पर्सन आहे. सो पहा, आपण असं लिहूयात नॉर्मल पर्सन. ओके, मग या 4 पैकी कोणत्या पर्सनला हेल्दी पर्सन म्हणायचं आपण? ही कन्सेप्ट आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. पहा, या 4 पैकी कोणत्या पर्सनला तुम्ही हेल्दी पर्सन म्हणाल तर तुम्ही ऑब्व्हियसली सांगणार आहे की नॉर्मल पर्सन जो आहे त्याला तुम्ही हेल्दी पर्सन म्हणणार किंवा त्याची हेल्थ ओके आहे असं तुम्ही म्हणणार कारण की त्याला कोणत्याही पद्धतीचा डिसीज नाही आहे, कोणत्याही पद्धतीचं ॲडिक्शन नाही आहे, कोणत्याही पद्धतीचं तो मेंटली डिस्टर्ब नाही आहे, ऑटिस्टिक नाही आहे. सो तुम्ही म्हणणार की नॉर्मल पर्सन किंवा 4 नंबरचा जो पर्सन तो हेल्दी पर्सन आहे असं तुम्ही मला सांगणार. ओके, नो, इट इज अ नॅरो. हे खूप छोटी कन्सेप्ट झाली हेल्थची. याच्या पलीकडे जाऊन हेल्थ म्हणजे एवढंच नसून पहा, हेल्थ मीन्स the physical, mental and social well-beingness of a person and health is not a just absence of disease. म्हणजे रोगाचा अभाव असणे म्हणजेच
हेल्थ असं म्हणायचं नाही किंवा एखाद्या पर्सनला कोणत्याही पद्धतीचा रोग नाही आहे, कोणत्याही पद्धतीचा डिसीज नाही आहे तर तो हेल्दी पर्सन असं नाही म्हणायचं. तर व्हॉट इज अ हेल्थ? हेल्थ इज नथिंग बट फिजिकली क्लिअर पाहिजे, मेंटली क्लिअर पाहिजे, अँड द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट वन दॅट इज नथिंग बट द पर्सन सोशली इम्पॉर्टंट पाहिजे. आता सोशली फिट पाहिजे किंवा सोशली हेल्दी पाहिजे, सोशल वेलबिंगनेस पाहिजे त्याचं. पहा मी डेफिनेशन काय म्हटलेली आहे हो हेल्थची, तर फिजिकल, मी इथं लिहिते, मेंटल अँड सोशल well-beingness and not just a absence of disease. This is known as health. See, this is the definition for health. म्हणजे तो फिजिकली ओके पाहिजेत, मेंटली ओके पाहिजेत आणि सोशली पण ओके पाहिजेत, सोशल वेलबिंगनेसच असलं पाहिजे, तर त्याला आपण हेल्दी पर्सन आहे असं म्हणणार, अशी याची डेफिनेशन होते. फक्त रोग नसणे किंवा रोगाचा अभाव असणे म्हणजे हेल्थ नव्हे बाळांनो. तर या 3 क्रायटेरियामध्ये एखादा पर्सन फिट बसत असेल म्हणजे पहा फिजिकल तर तो ओकेच पाहिजेत, मेंटली पण ओके पाहिजेत, प्लस सोशल बिहेवियर त्याचं खूप मॅटर करतं. सोशल पहा एखादे पर्सन्स असतात किंवा काही पर्सन्स असतात की ते खूप अँटी सोशल असतात, त्यांना कुणाच्यातच मिक्सअप व्हायला, कुणाच्यात खेळायला किंवा कुणाच्यात जायला बोलायला आवडत नाही. पहा असे जे पर्सन असतात त्यांना आपण काय म्हणतो तर अँटी सोशल पर्सन म्हणतो, हो की नाही. म्हणजे जास्त नाही मिसळायचं, स्वतःच्या कामापुरतंच काम ठेवायचं, कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, काम असेल तरच इतरांशी बोलायचं, इतरांची आठवण काढायची. असे जे पर्सन असतात ते कसे असतात अँटी सोशल असतात. सो व्हॉट इज द हेल्थ? हेल्थ म्हणजे 3 क्रायटेरियामध्ये बसला पाहिजे तो, फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस इज नोन ॲज हेल्थ. ओके, आता हेल्थ क्लिअर झालं. याच्यावरून 3 पर्सनचे किंवा टाईप्स ऑफ पर्सन क्रायटेरिया पडतात. कोणते? तर हायली इंटरॅक्टिव्ह, ओकेजनली इंटरॅक्टिव्ह आणि नॉन इंटरॅक्टिव्ह. आता हायली इंटरॅक्टिव्ह म्हणजे सर्वांशी खूप बोलणारे, ओकेजनली इंटरॅक्टिव्ह म्हणजे कामापुरतं बोलणारे, अँड द थर्ड वन इज दी नॉन इंटरॅक्टिव्ह, अजिबात न बोलणारे. असे 3 कॅटेगरीचे पर्सन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहा तुमचे जे काही पॅरेंट्स आहेत किंवा जे रिलेटिव्ह आहेत, ती जे मोठे आजी आजोबा जे लोक असतात ते काय सांगतात तुम्हाला, सतत बाहेर जा, इतरांशी बोला, मित्रमैत्रिणींच्यात खेळा, मैदानावरती खेळायला जा, इतरांच्यात मिक्सअप व्हा, सतत तुमचा टेलिफोन, मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट याच्यामध्ये सतत स्वतःला वाहून घेऊ नका किंवा त्याच्यामध्येच राहू नका. काय होतं या सगळ्या गोष्टींनी तो पर्सन काय होतो तर अँटी सोशल होतो. अँटी सोशल होऊन तो काय होतो, एकलकोंडा होतो असं आपण म्हणू शकतो. पहा असं का तुम्हाला सांगितलं जातं सतत. आजकालचं जर का युग तुम्ही पाहिलं तर आजकालच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणावरती कशाचा यूज झालेला आहे. पहा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना मोबाईल लागतो, मोबाईलशिवाय जमतच नाही. आता पहा ना एज्युकेशन पण कसं झालेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे. मोबाईल इज द बेसिक नीड झालेली आहे, लाईक अ फूड, क्लोथ अँड शेल्टर्स, ह्या बेसिक नीड्स होत्या. पण आता त्याच्यामध्ये आणखीन एक ॲड करावी लागणार आहे आपल्याला बहुतेक, ती म्हणजे मोबाईल अँड इंटरनेट. ही बेसिक नीड झालेली आहे, आजकाल काळाची गरज झालेली आहे. पण त्याच्यामध्ये इतकं स्वतःला वाहून घ्यायचं नाही की त्याचा ॲडिक्शन आपल्याला होईल. ओके, सो आपले घरातले जे वडीलधारे असतात पहा ते तुम्हाला सतत सांगत असतात मिक्सअप व्हा, खेळायला जा, मित्रमैत्रिणी जे तुमचे रिलेटिव्ह असतात पालकांशी बोला, गप्पा मारा, असं तुम्हाला सांगत असतात. का हे सगळं कशासाठी? कारण की सोशल वेलबिंगनेससाठी. ओके, कळालेलं आहे. हेल्थ म्हणजे काय समजलं, किती टाईपचे पर्सन असतात हे समजलं. आता नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अवर मेन थीम ऑफ दिस चॅप्टर इज नथिंग बट दी सोशल हेल्थ. व्हॉट इज द सोशल हेल्थ? सोशल हेल्थ कशाला म्हणायचं? इज दी ॲबिलिटी ऑफ पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. पहा, इज ॲबिलिटी of person to establish relationship with other person म्हणजे एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करण्याची जी काही क्षमता असते
त्याला काय म्हणायचं, सोशल हेल्थ म्हणायचं. पहा, एखादा पर्सन खूप सोशल असतो, म्हणजे खूप सोशल म्हणजे तो सामाजिक कार्य करत सुटतो असं का, तर नाही. एखादी पर्सन असते पहा की लगेच इतरांच्यात मिक्सअप होते विदिन अ मिनिट, म्हणजे आत्ताच जस्ट नव्यानंच ओळख झालेली आहे आणि तो लगेच सगळ्यांच्यात मिक्सअप होतो, याला म्हणायचं सोशल वेलबिंगनेस. लगेच तो इतरांशी मिक्सअप होतो, सगळ्यांशी बोलायला लागतो. म्हणजे तुम्ही जो पर्सन आहे तो इतर व्यक्तींशी कशा पद्धतीनं वागतोय, कशा पद्धतीनं बिहेव करतोय, कशा पद्धतीनं त्याचं नेचर आहे, हे सगळं म्हणजे एखाद्या पर्सनशी दुसऱ्या पर्सनशी जे रिलेशनशिप तो बिल्डअप करतो, ही ॲबिलिटी कशी आहे, दॅट इज नथिंग बट दी सोशल हेल्थ. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके. व्हॉट इज द सोशल हेल्थ? इज the ability of a person to establish relationship with other person. See the next point, important characteristic of social health. एक चांगलं सामाजिक आरोग्य असण्याचं लक्षण कोणतं आहे हो, त्याचा कोणता गुणधर्म आहे, तर पहा, ability to change one's own behavior अकॉर्डिंग टू चेंजिंग द सोशल कंडिशन. म्हणजे काय, चांगल्या सामाजिक आरोग्याचं लक्षण काय सांगितलेलं आहे, ॲबिलिटी टू चेंज वन्स ओन बिहेवियर अकॉर्डिंग टू चेंजिंग द सोशल कंडिशन. जशा पद्धतीनं सोशल कंडिशन चेंज होत जातील तसतसं स्वतःमध्ये बदल करून घेणं किंवा बदल घडवून आणणं हे एक चांगल्या सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे. पहा, आता आपण म्हणतो की बदल ही काळाची गरज आहे किंवा काळानुसार सगळ्यांनी बदललं पाहिजे. आधीची पिढी वेगळी होती, आत्ताची पिढी वेगळी आहे. आमच्या वेळेची जी पिढी होती ती वेगळी होती, आत्ताची जी आहे ती मोबाईलची पिढी आलेली आहे. एकदा 3 इयर्स टू 2 इयर्सचा किडसुद्धा काय करते, मोबाईल यूज करू शकते. ही म्हणजे त्याचा अतिरेक होणं, इट इज अ बॅड वन. ओके. पण जसजसं सोशल कंडिशनमध्ये चेंज होत जाईल तसतसं स्वतःमध्ये बिहेवियर चेंज करत जाणं, इट इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक और इट इज अ गुड थिंग और गुड थिंग ऑफ अ सोशल हेल्थ. एक चांगल्या आरोग्याचं लक्षण काय आहे, तर स्वतःमध्ये काळानुसार बदल करून घेणे. ओके, समजलेलं आहे. पहा, नाव द थर्ड पॉईंट, थिंग्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गुड सोशल हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत, त्या आपण आता पाहायला जाणार आहोत. ओके, थिंग्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ. वन बाय वन आपण ते पाहूयात. द फर्स्ट वन इज दी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. पहा, खूप महत्त्वाचं आहे हे. आता स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे काय हो, तर खंबीर व्यक्तिमत्व. ओके, आता स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे खंबीर व्यक्तिमत्व. खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे काय, पहा, एखादा चांगल्या पर्सनॅलिटीचा जो पर्सन असेल त्याच्याकडे लगेच सगळे अट्रॅक्ट होतात. पहा, आणि त्याच्याकडे जर का चांगली पर्सनॅलिटी असेल तर तो काय असतो, सेल्फ कॉन्फिडंट असतो. त्याच्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा आत्मविश्वास असतो. पहा, जर का त्याची पर्सनॅलिटी छान असेल तर त्याच्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा काय असतो, तर कॉन्फिडन्स असतो. अशामुळे काय होतो, तो इतरांच्यात लगेच उठून दिसतो, इतरांच्यात लगेच मिक्सअप केलं जातं. सो दिस इज द फर्स्ट थिंग अँड दॅट वन इज नथिंग बट दी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. सेकंड वन इज दी हॅविंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. ज्या पर्सनला जास्त प्रमाणात खूप सारे मित्रमैत्रिणी, खूप सारे नातेवाईक, तो नातेवाईकांमध्ये मिसळत असेल, नातेवाईकांकडे जात असेल, तर ही देखील एक चांगली गोष्ट आहे. ती थिंग्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ, म्हणजे त्याचं सोशल हेल्थ गुड आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. नंतर प्रॉपर यूज ऑफ टाईम ड्युरिंग लोनलीनेस. जेव्हा तुम्ही एकटे असता घरामध्ये तेव्हा त्या टाईमचा यूज तुम्ही कशा पद्धतीने करता. उगीचंच मूवी बघत बसले, उगीचंच मोबाईलवरती गेम खेळत बसले, इट इज अ गुड थिंग? नो, इट इज अ बॅड थिंग. पण त्याच वेळेस जर का तुम्ही एखादं छान पुस्तक वाचताय, अभ्यास करू नका, अभ्यासाचं मी नाही सांगणार. ओके, एखादं छान तुम्ही नॉवेल वाचताय, एखादं छान तुम्ही बोधात्मक एखादी पुस्तक वाचताय, एखादं कविता वाचताय, जर का तुम्ही तो टाईम स्पेंडिंग फॉर अ गुड थिंग्स, इट इज अ गुड थिंग. जर का तुम्ही तो वेळ चांगल्या गोष्टीसाठी घालवत असाल तर इट इज अ वन काइंड ऑफ और इट इज अ गुड थिंग फॉर सोशल हेल्थ. फोर्थ वन इज दी पीयर ग्रुप्स, म्हणजे ग्रुप्स असणे सगळ्यांचे. त्याच्यानंतर ट्रस्ट इन अदर्स. तुम्ही एखाद्यावरती, बाकीच्यांवरती किती विश्वास ठेवताय, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याशी बिहेव करताय, हे खूप मॅटर करतं. आणि रिस्पेक्ट अँड ॲक्सेप्टन्स फॉर अदर्स. जे काही आपल्यापेक्षा
एल्डर वन्स आहेत त्यांना काय करायचं, रिस्पेक्ट द्यायचा, त्यांना ॲक्सेप्ट करायचं, ज्या काही ते गोष्टी सांगतायत समोरचा पर्सन ते ॲक्सेप्ट करणे. these all are things included in the things that are important for good social health. Are you getting this? In this video lecture we are discuss about 3 points, and that one is nothing but the what is mean by social health, important characteristic of social health, and the third one is the things that are good for social health. सी मी म्हटलं होतं आपण आता इथे थांबूयात, पण आपण पुढचं कंटिन्यू करतोय. पहा, जो पुढचा पॉईंट पाहणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे फॅक्टर्स एंडेंजरिंग दी सोशल हेल्थ. म्हणजे काय, तर असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. म्हणजे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे फॅक्टर्स किंवा ज्याच्यामुळं सोशल हेल्थ जे असतं हे डिस्टर्ब होतं, हे कोणकोणते आहेत आणि कोणत्या फॅक्टर्समुळं, कोणत्या गोष्टींमुळं सोशल हेल्थ डिस्टर्ब होतं हे आपण डिस्कस करायला जातो. त्यातला पहिला आहे मेंटल स्ट्रेस, द सेकंड वन इज दी ॲडिक्शन, अँड द थर्ड वन इज दी क्रोनिक डिसीज. असे 3 आहेत. मेंटल स्ट्रेस, सेकंड वन इज दी ॲडिक्शन, अँड द थर्ड वन इज दी क्रोनिक डिसीज. आता पहा, सगळ्यात पहिला जो आहे हा मेंटल स्ट्रेस म्हणजे ताणतणाव, म्हणजे मेंदूवरती एक प्रकारचा ताण असणे. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मेंदूवरती ताण येतो किंवा स्ट्रेस येतो, तर लेट्स सी. द फर्स्ट वन इज दी competition increased in opportunities for education, employment and business due to increase in the population. पहा, जे काही पॉप्युलेशन वाढलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आता लोकसंख्येची वाढ झालेली आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढणार. बेरोजगारी वाढली की परत शिक्षणाच्या संधी आल्या, त्या शिक्षणापासून काही जे पुअर जो भाग आहे, पुअर पार्ट जो आहे सोसायटीचा, ते काय होणार, शिक्षणापासून वंचित राहणार. शिक्षणापासून वंचित राहिले की बेरोजगारी वाढणार. बेरोजगारी वाढली की व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार नाहीत आणि याच्या सगळ्या गोष्टीचा ताण कशावरती येतो, मेंटल स्ट्रेसवरती येतो. जी काही युवा पिढी आहे, जी काही यूथ जनरेशन आहे, त्या यूथ जनरेशनवरती काय होणार आहे, मेंटल स्ट्रेस येणार. दिस इज अ वन फॅक्टर और वन रिझन फॉर दी मेंटल स्ट्रेस. नेक्स्ट, चिल्ड्रन फेसिंग प्रॉब्लेम्स ऑफ लोनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस ड्यू टू न्यूक्लियर फॅमिली अँड पॅरेंट्स आउटडोर जॉब. पहा, जे काही चिल्ड्रन्स असतात किंवा जी लहान मुलं असतात ते कुठला प्रॉब्लेम फेस करतात, तर लोनलीनेस, एकटेपणा, आणि आणखी काय सांगितलेलं आहे हो, तर मेंटल स्ट्रेस ड्यू टू कशामुळे, तर न्यूक्लियर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. म्हणजे हम दो हमारे दो असं होतं की नाही, त्यातले हम दो हमारे दो पण नाही, आता हम दो आणि हमारा एकच असं. म्हणजे असे जे छोटे छोट्या विभक्त कुटुंब पद्धती आहेत अशामध्ये पॅरेंट्स जे असतात ते आउटडोर ड्युटीजसाठी, आउटडोर जॉबसाठी बाहेर पडतात. नंतर ते मुलं जे असतात ती एकटी राहतात घरामध्ये, त्यामुळे देखील ते लोनलीनेस आणि मेंटल स्ट्रेसला फेस करू शकतात. आफ्टर दॅट, मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड फ्रीडम फॉर बॉईज. व्हेरी इम्पॉर्टंट वन. पहा, मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स म्हणजे मुलींनी असंच वागलं पाहिजे, मुलींनी तसंच वागलं पाहिजे, असंच बसलं पाहिजे, तसंच उठलं पाहिजे, हेच फॉलो केलं पाहिजे, तेच फॉलो पाहिजे. आणि अदर हँडला काय करायचं की जे बॉईज आहेत त्यांना फुल फ्रीडम द्यायचा, काहीही करा, कितीही वाजता या, अभ्यास करू नकोस, अशा पद्धतीचं. त्यामुळं गर्ल्सवरती काय होतं, मेंटल स्ट्रेस येतो. मला सगळ्या रेस्ट्रिक्शन का, त्याला का देत नाही, मग अशा पद्धतीनं गर्ल्सवरती काय होतं, मेंटल स्ट्रेसला त्यांना फेस करावं लागतं. आफ्टर दॅट, concession for boys from domestic duties. very interesting one. पहा, कन्सेशन फॉर बॉईज फ्रॉम डोमेस्टिक ड्युटीज. आता डोमेस्टिक ड्युटी म्हणजे जी काही घरकामं असतात, म्हणजे मुलींना स्वयंपाक आला पाहिजे, मुलींनी भांडी घासली पाहिजे, धुणं धुतलं पाहिजे. का, तर तुला पुढं गेल्यानंतर हेच करायचं आहे, तुझं हेच काम आहे, हे मुलींचंच काम आहे, यू शूड बी मस्ट डू दॅट, अशा पद्धतीनं असं सांगितलं जातं. याच्यामुळे देखील गर्ल्सवरती मेंटल स्ट्रेस येतो. नंतर, गर्ल्स हॅव कंपल्शन फॉर दी सेम, म्हणजे डोमेस्टिक ड्युटीपासून मुलांना विभक्त ठेवायचं आणि त्या ज्या काही ड्युटीज आहेत त्या सगळ्या मुलींना करण्यासाठी कंपल्शन करायचं. गर्ल्स आर फेसिंग प्रॉब्लेम्स ऑफ स्ट्रेस ड्यू टू सच जेंडर इनइक्वॅलिटी. पहा, म्हणजे मुलींमध्ये हे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा ह्या ज्या प्रॉब्लेम्सला त्या फेस करतात, कशामुळं, तर जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे लिंगभेद. म्हणजे काय हो, तर स्त्री पुरुष समानता नसणे. म्हणजे जो बॉय आहे
इट इज द ग्रेट वन. मुलगी आहे, तिला काय करायचं आहे, तिला एज्युकेशन कशासाठी द्या, किंवा मोठं अनेक फॅमिलीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मुलांसाठी फ्रेश फूड, व्हाईल अदर हँड जे गर्ल्स आहेत त्या गर्ल्ससाठी लेफ्ट ओव्हर फूड म्हणजे जे काही शिळं राहिलेलं अन्न आहे ते द्यायचं. एज्युकेशनल ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या मुलांनाच द्यायच्या, मुलींना कोणत्याही पद्धतीच्या एज्युकेशनल फॅसिलिटी द्यायच्या नाहीत. अशा पद्धतीच्या आणखी वेगवेगळे पहा बलात्कार वगैरे आहे, हे सगळं आहे. याच्यामुळे देखील मुलींवरती काय होऊ शकतं, मेंटल स्ट्रेस होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं सोशल हेल्थ काय होतं, डिस्टर्ब होतं. त्यांचं जे सोशल हेल्थ असतं, मेंटल स्टेट, इट इज अ वन इम्पॉर्टंट रिझन फॉर दी डिस्टर्बिंग दी सोशल हेल्थ. ओके, द नेक्स्ट वन इज दी ॲडिक्शन. ॲडिक्शन म्हणजे काय हो, तर ॲडिक्शन म्हणजे व्यसनाधीनता, म्हणजे व्यसनाच्या अधीन होणे म्हणजे ॲडिक्शन. पहा, पियर ग्रुप इन्फ्लुएन्सेस इज अ स्ट्रॉंगर इन case of adolescents. It always prefer company of friends and follow their good and bad habitat instead of follow parents and teachers. पहा, जो पियर ग्रुप आहे म्हणजे कुमार अवस्थेतील जी मुलं आहेत ती काय करतात, जे अडल्ट आहेत, अडोलसंट्स आहेत किंवा अडल्ट वन्स आहेत, त्यांना फॉलो करायला त्यांना खूप आवडतं. म्हणजे समवयस्क ग्रुपपेक्षा किंवा टीचर्सचं ऐकण्यापेक्षा, पॅरेंट्सचं ऐकण्यापेक्षा हे जे मोठे लोक आहेत, पहा छोटी छोटी मुलं असतात 5वी 6वीतली, त्यांचे मोठे मोठे कॉलेजचे फ्रेंड्स असतात, त्यांना एक खूप छान वाटतं त्यांच्याशी मैत्री करायला. जे गुड हॅबिट असतात, बॅड हॅबिट असतात ते त्यांना लगेच कॅप्चर करतात. पहा, कोणतीही चांगली गोष्ट लागायला वेळ लागतो, पण एखादी जी बॅड गोष्ट असते, बॅड हॅबिट असतं ते व्हायला ते लगेच होतं, लगेच बॅड हॅबिट लागतं. ओके, तर अशा पद्धतीनं मग ते काय करतात, टीचर्स आणि यांना पॅरेंट्सला फॉलो न करता यांना फॉलो करतात. मग त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुड हॅबिट, बॅड हॅबिट ते लगेच ॲडॉप्ट करतात. आता त्याच्यामध्ये गुड हॅबिट तर लागणं शक्य नाही आहे, मग लागतात कुठल्या, बॅड हॅबिट्स. कोणकोणत्या बॅड हॅबिट्स, चिल्ड्रन्स इन देअर अर्ली एज ट्राय अपॉन द टोबॅको, सिगरेट, गुटकाज, अल्कोहोलिक ड्रिंक ड्यू टू आयदर पियर ग्रुप प्रेझेन्स ऑर ए सिम्बॉल ऑफ हाय स्टँडर्ड लिव्हिंग. पहा, त्यांना असं वाटतं की हे जे आहे म्हणजे हे ड्रिंक करणं किंवा टोबॅको ट्राय करणं, अल्कोहोलिक ड्रिंक्स, नशा करणं, गांजा हे ते असलं जे आहे हे करणं त्यांना काय वाटतं, एक हाय स्टँडर्ड लिव्हिंगचं म्हणजे हाय स्टँडर्ड लिव्हिंग, हाय सोसायटीचं लक्षण आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते काय करतात, त्या बॅड हॅबिट लगेच कॅप्चर करतात आणि अशा पद्धतीनं मग त्यांना वेगवेगळ्या डिसीजेसला सामोरं जावं लागतं. पहा, अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा नशा वगैरे करणं यामुळं काय होऊ शकतं, आपली जी नर्वस सिस्टीम आहे, आपली रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, आपलं हार्ट आहे, याच्यावरती हार्मफुल इफेक्ट होऊ शकतात. आणखी टोबॅकोमुळं वेगवेगळे माउथ कॅन्सर्स होतात, हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि इट लीड्स टू सोशल हेल्थ. अशा पद्धतीनं ॲडिक्शन इज द सेकंड थिंग दॅट कॉजेस ऑर दॅट डिस्टर्बिंग दी सोशल हेल्थ. द थर्ड वन इज दी क्रोनिक डिसीज. आता क्रोनिक डिसीज पहा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इग्नोरन्स टुवर्ड्स द पीपल सफरिंग फ्रॉम क्रोनिक डिसीज. आता क्रोनिक डिसीज म्हणजे असे डिसीज की ज्या डिसीजमध्ये रुग्णाला काय केलं जातं बा, खूप त्याची अवहेलना केली जाते, त्याला टच नाही केलं जात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एड्स, TB, लेप्रसी, मेंटल हेल्थ डिसऑर्डर. एड्स सगळ्यांना माहिती आहे, TB ट्युबरक्युलोसिस, लेप्रसी कुष्ठरोग, मेंटल हेल्थ डिसऑर्डर म्हणजे जे वेडसर लोक आहेत त्यांना खूप तुच्छ वागणूक दिली जाते. एड्स वगैरे झालेले त्या लोकांबरोबर बसायचं नाही, उठायचं नाही, अशी ट्रीटमेंट या लोकांना दिली जाते. म्हणून देखील त्यांना काय होऊ शकतं, तर ते मेंटल स्ट्रेस, इट लीड्स टू मेंटल स्ट्रेस अँड मेंटल स्ट्रेस लीड्स टू डिस्टर्बिंग दी ऑर disturb this social health. Old person leads to increase old age homes, okay, and this may causes harm to social health. पहा, आजकालच्या जगामध्ये, आजकालच्या पिढीमध्ये, आजकालच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ओल्ड एज होम वाढलेले दिसतात. पहा, कारण की जे ओल्ड पर्सन्स आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना त्यांची केअर करायची नाही, त्यामुळं आजकाल मोठ्या प्रमाणावरती ओल्ड एज होमची संख्या वाढलेली आहे. मग याच्यामुळे काय होतं, आपल्याला जर का असं कोणी हाडतूड केलं, आपल्याला आवडेल का हो, काय होणार आहे, त्याचा लगेच परिणाम आपल्या मेंटल स्ट्रेसवरती होणार आहे. मेंटल स्ट्रेसवरती झाला, जर का तुमच्या डोक्यात एखादा विचार असेल तर तुम्ही जेव्हा सोशल समाजामध्ये जाल तेव्हा तुम्ही व्यवस्थित फेस करू शकणार आहे का स्वतःला. त्यामुळं सोशल हेल्थ जी आहे ही काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर आपण दोन पॉईंट्स पाहिले. एक म्हणजे व्हॉट इज मीन बाय सोशल हेल्थ, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल हेल्थ,
things that are good for the social good for the social health, and the fourth one is the factors endangering the social health. There are mainly 3 factors. खूप इझी आहे हे, तुम्ही तुमच्या मनाने याच्यामध्ये खूप सारे पॉईंट्स लिहिण्यासारखे आहेत. कुठला पहिला फॅक्टर मेंटल स्ट्रेस, सेकंड वन इज दी ॲडिक्शन अँड द थर्ड वन इज दी क्रोनिक डिसीज. दीज 3 फॅक्टर्स एंडेंजरिंग दी सोशल हेल्थ. सोशल हेल्थ धोक्यात आणणारे हे फॅक्टर्स आहेत. नाउ वी विल स्टॉप हिअर. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.